MNGL कडून झालेल्या फसवणुकीविरोधात ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीनं चूल पेटवा आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कडून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याकरिता सन 2012-13 दरम्यान आगाऊ रक्कम घेऊनही कोथरूडमधील अनेक ग्राहकांना गॅस पुरवठा करण्यात आलेला नाही। ग्राहकांनी वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली। याबाबत आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्राहक संरक्षण संस्थेने ग्राहकांसमवेत आंदोलन केले। नतावाडीमधील PMPML बस डेपो व्यापारी संकुल येथील MNGL कार्यालयासमोर झालेल्या चूल पेटवा आंदोलनात ग्राहकांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे, मनीषा बोरसे, सुरेखा होले, सुभाष आमले, राजू पाटील, राजेश गायकवाड, अर्चना भोसले, दिनेश भिलारे, पुष्पलता पाटील, जितेंद्र घोष, दुर्गा शुक्रे, राजन नायर, नितीन शिंदे, कैलास कुराडे, अक्षय बलकवडे, प्रवीण पवार, नूतन बराटे, अजय भुवड, धीरज धासरे, नितीन पासलकर, सुनील काची, महेश भालेराव, बाळासाहेब जपे, सविता आमले आणि ग्राहक उपस्थित होते। कोथरूडमध्ये प्रत्येक इमारतीवर व सदनिकांमध्ये गॅस पाईपलाईन आणि मीटर बसवण्यात आले आहेत, परंतु रस्त्यावरून मुख्य जोडणी झालेली नाही। प्रत्यक्षात कंपनीने महापालिकेकडून रस्ता खोदायची परवानगी घेऊन मगच ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घ्यायला हवी होती, परंतु तसे न झाल्याने ग्राहकांची फसवणूक झाली आहे। तरी त्वरित गॅस पुरवठा मिळावा, अन्यथा आंदोलन सुरू राहील असे ग्राहकांनी सांगितले। सागर शिंदे म्हणाले, ग्राहकांची गेल्या 2.5 वर्षांपासून फसवणूक होत असून त्यांना त्वरित पुरवठा मिळायला हवा, अन्यथा न्यायालयात दावा दाखल करणार आहोत। तसेच MNGLच्या ढिसाळ कारभाराबाबत महापालिका आयुक्तांना आम्ही निवेदन देणार असून कंपनीच्या परवानग्या काढून घ्याव्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना भविष्यात परवानगी देऊ नये अशी मागणी करीत आहोत। कंपनीने ग्राहकांना 1 महिन्याच्या आत गॅस पुरवठा केला नाही तर कंपनीची विविध ठिकाणी सुरू असलेली कामे बंद पाडण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला। अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक सुरू असून या अडचणींसंदर्भात ग्राहकांनी 020 24 33 95 55 या क्रमांकावर मदतीकरता संपर्क साधावा। ग्राहकांनी अशा कंपन्यांबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे। MNGLने कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीतील मयुरेश अपार्टमेंटमधील नागरिकांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2013 दरम्यान प्रत्येकी 5,500 रुपये जमा केले होते। त्याबाबत कंपनीकडून फॉर्म भरून रितसर पावत्या देखील देण्यात आल्या, परंतु त्यानंतर पुणे महापालिकेकडून रस्ता खोदाईकरता परवानगी मिळत नसल्याचे कारण देत कंपनीने गेल्या 2.5 वर्षांपासून आजपर्यंत गॅस पुरवठा करण्यास टाळाटाळ केली। आजही ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असून गॅस पुरवठा झालेला नाही। MNGL या कंपनीने पुण्यामध्ये अनेक ग्राहकांचे सुमारे 4,500 रुपये हे गॅस पुरवठा करतो, म्हणजे पाईपलाईन गॅसमधून गॅस पुरवठा करतो हे कारण सांगून गेली 3 वर्षापासून पैसे गोळा केलेत। अनेकांच्या घरामध्ये गॅस किट पण बसवण्यात आलेले आहे, परंतु त्यांना अद्याप 3 वर्ष झाले गॅस पुरवठा झालेला नाही आहे। तर या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली असता त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी एक रस्ता झालेला आहे, तर तो रस्ता गेली 1 वर्षापासून झालेला आहे, परंतु ग्राहकांकडून या कंपनीने 3 वर्षापूर्वी पैसे गोळा केलेले आहे आणि या ग्राहकांची एकदम नाचक्की होत आहे। त्यामुळे आम्ही ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने आज इथे आंदोलन करण्यात आले। इथं प्रतिकात्मक गॅस चूल पेटवून आम्ही त्यांना या निषेध व्यक्त केलेला आहे आणि आम्ही या गॅस कंपनीला असा इशारा देतो की त्यांनी त्वरित गॅस पुरवठा करावा, अन्यथा आम्ही त्यांची अनेक ठिकाणी काम वगैरे चालू आहेत, ही सर्व कामे आम्ही बंद पाडू आणि याशिवाय आम्ही त्यांच्याविरुद्ध कोर्टामध्ये दावा देखील दाखल करणार आहोत। सर, साधारण म्हणजे पैसे तुमचे त्याचा पैसे घेऊन जा म्हणून नाही, याच्या संदर्भात त्यांनी चर्चा केली, आम्ही ग्राहकांशी चर्चा केली, तर ते म्हणतात की 3 वर्ष झालेली आहेत, तर आम्हाला पैसे नको, आम्हाला गॅस पुरवठाच झाला पाहिजे। साधारणतः किती ग्राहकांची संख्या आहे? अंदाजे 50-1 लोक आहेत की ते आमच्याकडे आलेले आहेत, परंतु असे अनेक ग्राहक असू शकतील की त्यांच्यावर अन्याय झालेला असेल, परंतु काही अजून लोक आलेले नाहीत, परंतु काही लोक आमच्याशी संपर्क साधत आहेत। महिलांचा भावनिक विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे। MNGL कंपनीने 12-13 सालमध्ये पैसे घेऊन ग्राहकांना रितसर पावत्या देऊन त्यांची फसवणूक केली आहे आणि रितसर कारण पुढे केलेलं आहे की रस्ता खोदाईमुळे आम्ही देऊ शकत नाही, परंतु पुण्यातल्या प्रत्येक छोट्या मुलालाही माहिती आहे की रस्ते खोदाई ही पुण्यात कित्येक वेळा आणि किती ठिकाणी होते। हे कारण आम्ही पचवू शकत
शकत नाही, मान्यही करू शकत नाही. आम्हाला गॅस पुरवठा महिलांना जिव्हाळ्याचा विषय असलेला गॅस हा विषय गॅस पुरवठा मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आज छोट्या पद्धतीचं आंदोलन आहे. आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल ह्याचं MNGL कंपनीने म्हणजे त्यांनी ते लक्षात घ्यावं, दखल घ्यावी ह्या गोष्टीची की आता आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही गॅस पुरवठा मिळवल्याशिवाय. कंपनीने सातत्याने 3 वर्ष झाले आम्ही फॉलोअपमध्ये आहोत, तरी पण प्रत्येक MNGLचा अधिकारी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देतो. आज नागरिकांनी 3 वर्षापूर्वी 5,500च्या पावत्या करून MNGL सँक्शन करून घेतला, तरी पण MNGL कंपनीचं पहिलं प्राधान्य आहे की कॉर्पोरेशनची मान्यता घ्यावी, नंतर ग्राहकांकडून पैसे वसूल केले पाहिजे. तरी पण यांनी अगोदर 3-3.5 वर्षापासूनच पैसे वसूल करायची सुरुवात केली आणि शेवटी ग्राहकांनी मागणी केली MNGL गॅसचा पुरवठा कधी करताय. त्यावेळेस सांगण्यात येतं आहे की आम्हाला मान्यता मिळाली नाही, कॉर्पोरेशनची मान्यता मिळाल्याशिवाय आम्हाला ते करता येणार नाही. हे जर अधिकारी असतील MNGLचे, हे चोर आहे आणि नागरिकांचे पैसे वसूल करून हे चोरी केली. या असे जर ठेकेदार असेल तर त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी आणि त्यांच्या जागी दुसरे कोण ठेकेदार असतील तर त्यांना ते ठेके पद्धतीने नियुक्ती करून लवकरात लवकर आमची गॅस पुरवठा त्यांनी तयार करून द्यावा.